विनंती आहे की आम्हाला सरकारने रस्ता द्यावा. आमचे लेकरं बघायचे साहेब, हा डोळ्याला पाणी येत आहे. 1990 सालाला आम्हाला शासनाकडून ते घरं मिळालेली आहेत. त्याच्यावर वाहनाची सोयच नाही, इथवर आमच्या वस्तीपर्यंत गाडीच येत नाही, ते ॲम्ब्युलन्स. मग तेच काय प्रश्न आम्हाला न विला तो त्या पेशंटला जवळ 2 किलोमीटर न्यावं लागते. म्हणजे रस्ता नाही, काय नाही. हो, परिषदनं येता जाता व चिखलातनं चिवदाण्यात काय करायचं आता. मुली असून आमच्या रात्री 12 वाजता चालत नेले 2 किलोमीटर अंतर आणि तिथनं वाहनं नेलं. तिथपर्यंत वाहन यायला सोय झाला काय चिखलात आम्हाला टकोर दळणं न्यावं लागते ती. देशाने नुकताच 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला, परंतु आजही एकीकडे आपण म्हणत असलो की देशाने मोठी प्रगती केली आहे, भारत हा महासत्ता होईल, परंतु या देशातील जी जनता आहे, नागरिक आहेत, त्यांना आजही मोठा संघर्ष करावा लागतो आहे. या देशातील असा एक घटक आहे जो वर्षानुवर्ष अस्पृश्य गणला गेलेला आहे. तो गावकुसाच्या बाहेर राहिला होता, परंतु आजही त्या घटकाला न्याय मिळताना दिसत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक असं गाव आहे जेथील दलित बांधवांना आजही न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागतो. नेमका त्यांना हा संघर्ष कशामुळं करावा लागतो, त्यांची समस्या काय हे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत हे बांधव आहेत. तर काय नाव आहे आणि काय समस्या आहे? मी अभिमान गोविंद गोलप, राहणार इकुरके. इकुरक्यापासून माझी 5 किलोमीटर अंतरावर माझी वस्ती आहे, पवारवाडी गाव. तिथं माझी शेती आहे. आणि जवळजवळ 1990 सालाला आम्हाला शासनाकडून ते घरं मिळालेली आहे. ती काय 1990 सालापासून बेघरं मिळालेली. मग तेव्हापासून रस्ता पारंपरिक हा जो रस्ता आहे, हा रस्ता पारंपरिक वडिलोपार्जित रस्ता होता. आणि आता हे 2020-22ला पूर्वी ही जी जमीन होती ती नाना फाटे मोवळचे त्यांची होती. त्यांनी अवध गणपत जाधव मुडलीम जाधववाडी त्यांनी घेतली. मग त्यांनी सगळं संपूर्ण कंपाऊंड मारून वाट आमची बंद केली. मग आम्ही त्यांना गायावाया करून, साहेब आमची वाट आहे पूर्वीपार. मग त्यांचं असं उत्तर आलं की बाबा आम्ही तुम्हाला रस्ता देतो. काय हे माझं कंपाऊंड झालं की हे जरा गेट सोडतो, वर सोडतो, खाली सोडतो, अशा आम्हाला ही दावली. मग आम्हीच दावली आणि शेवटी त्यांनी रस्ता बंद करून टाकला साहेब. मग तेव्हापासून आम्ही त्या रस्त्या अभावी वंचित आहोत. काय मग आता पर्यायी रस्ता होता शेतकऱ्याचा फॉरेस्टच्या मागून, तर तेही त्यांनी आता बंद केला म्हणजे त्याची मालकी हक्काची जमीन होती म्हणजे त्याला आम्हाला काय बोलता येत नाही. आता रस्ता बंद झाल्यानंतर शासना असेल, प्रशासन असेल, त्यांच्याकडे कधी मागणी केली होती आणि मग येथे तहसीलदार वगैरे कोण येऊन गेले होते का? हो, तहसीलदार बनसोडे साहेब होते, पुन्हा प्रशांत बेडशे पाटील होते. त्यांनी आमच्या वस्तीला त्यांनी भेट दिली होती आणि त्यांनी म्हणजे मग तुम्ही कायद्यानुसार तहसीलदार मामदार कचेरीतून कलम 5 ॲक्टमधून तुम्ही अर्ज करा. मग आम्ही ते अर्ज केला. जवळजवळ 20, 22, 23 3 वर्ष ती केस चालली साहेब. शेवटी निकाल त्यांच्या सरकार दिला, त्यांच्या सरकार निकाल दिला, आमच्या सरकार निकाल दिलाच नाही त्यांनी. आता जाता येत आहे कसं इथं? आता जाता येतं म्हणजे त्यांनी जाता तळ्यामागे जी आहे ना तो रस्ता त्या ह्यानं जात होतं, त्यांनी जे सुद्धा ते रस्ता नीट केला. मग आता लेवल केला त्यांनी. मग आता आम्ही फॉरेस्टमधून जातो आहे साहेब. हे फॉरेस्टमधून करतो आहे. फक्त 2 व्हीलर जाते, 4 व्हीलर किंवा गाडी काय. आता इथून जरी इंदिरा आवासानं खोलल्या मिळाल्या आमच्या मुलासनी, आम्ही काय आता आमचं वैगे झाले आमचं काय नाही, पण त्या गाड्या आणण्यासाठी जर मिळायला खोल्या तर अजिबात रस्ताच नाही साहेब. हां, काय सांगाल आता इथं लोकवस्ती किती लोक राहतात ते? तरी 70 लोक आहेत की. आता इथं पावसाळा असेल तर एखादा आजारी पडलं पेशंट तर कसं 2 किलोमीटर न्यावं लागतं आम्हाला रोडला, उचलून न्यावं लागतं आम्हाला रोडला. मग उचलून तिथं ॲम्ब्युलन्स उभा राहते. मग तिथून मग ॲम्ब्युलन्समध्ये टाकायचं आणि घेऊन जायचं. आता डिलिव्हरीचे पेशंट असतात तर ते कसं नेत आहे? डिलिव्हरी पेशंट आता वाहनाची सोयच नाही, इथवर आमच्या वस्तीपर्यंत गाडीच येत नाही, ते ॲम्ब्युलन्स. मग तेच काय प्रश्न आम्हाला न विला तो त्या पेशंटला जवळजवळ 2 किलोमीटर न्यावं लागते, म्हणजे बार्शी रोडपर्यंत. आणि तिथून पुन्हा मग जायचं
झाले. आता मुली वगैरे येत असतील डिलिव्हरी तर मग कसे ॲडजस्ट करताय? लय अडचण आहे साहेब ती. काय लय अडचण आहे म्हणजे काय करताच येत नाही आम्हाला ती. सगळं आमचं पाया कोंडी बांधून झाल्यावर झाले, हात पाय बांधल्यावर झाले तिथे. आमदार खासदाराकडे वगैरे मागणी केली होती काय? आमदार आता जवळजवळ किती 25 तारखेला माननीय आमदार साहेब खरे साहेब आले होते सावली बंगल्यावर. काय तिथं मी त्यांना निवेदनही दिले साहेब. तर त्यांनी म्हणले बघू आम्ही करू. त्यांनाच नाही बरेच जणांना आम्ही भेटलो सांगितलं पण आमची कोणी दक्षताच घेतली नाही. दखलच घेतली नाही. हो असं आहे. घेत पण नाही कोण दखल घेत बी नाही आमची. हां माझं काही 2 किलोमीटर जायचं मला आता सार आजारी माणूस काय ना काय होते, संध्याकाळचा टाईम आहे काय बी होते हो माणसाला. मग 2 का आवरात न्यायचं म्हणलं कसं न्यायचं बरं, वाहन बी येत नाही जाग्याला. हां मग कधी न्यायचं कसं, मग 2 किलोमीटर उचलून न्यावं लागतं बारशे रस्त्याला. मग कसं जायचं, काय रस्ता नसल्यामुळं लय भारी अडचण आहे. आणखीन कुठे कुठे अर्ज दिले? मी 2023ला मुख्यमंत्री एकनाथराव गायकवाड साहेबाला मी अर्ज दिलेला आहे. शिंदेला हा एकनाथ शिंदे साहेब. हां एकनाथ शिंदे साहेबाला अर्ज दिला. त्यांचीच कलेक्टर साहेबांना आली. कलेक्टरचं बी आम्हाला त्यांचे लेटर आले की जाऊन बघा. तहसीलदाराला सांगितलं की जाऊन बघा इथं काय काय त्यांच्या समस्या आहेत काय. तर कोणीच आमच्याकडे आलेलं नाही ना काय नाही साहेब. आपल्यासोबत महिला देखील आहे. मावशी कसं राहताय आणि कसं जाता येतं? कसं राहता आता काय पावसा पाण्याचं रस्ता नाही काय नाही. हो परिषदनं येता जाता व चिखलातनं चिवंदाण्यात काय करायचं आता. आता फॉरेस्टतून जाता येत आहे, लाईटची सोय नसते, रात्री बेरात्री येणं जाणं असतं, तर मग कसं ॲडजस्ट करताय? काय करायचं तसंच काहीतरी अंधारात हे येताव जाताव काय करायचं आहे. बॅटरी घेताव येताव. हो आणखीन काय नागरिक आहेत तर मावशी आता पाऊस आहे तर पावसाळ्यात रात्री 4 महिन्याखाली माझी धाकटी सून डिलिव्हरी रात्री 12 वाजता पोट दुखत होतं. मग आम्ही इथनं एक 5 किलोमीटर नरखेड आहे, आम्ही रानात राहतो. मग इथनं आम्ही मुली सुनाला आमच्या रात्री 12 वाजता चालत नेलं 2 किलोमीटर अंतरवर आणि तिथनं वाहनं नेलं. इथपर्यंत वाहन यायला सुद्धा जागा नाही. 4 महिन्याचा नातो आहे माझा. काय शासनाला काय आव्हान करा? आता काय आता वाटच बदल सगळ्याला म्हणजे असं गाठी भेटी घेते ती पण कोण आमची दखलच घे नाही. मावशी काय अडचण आहे रस्त्याची? अडचण काय, आमची मुली डिलिव्हरीला आल्या, आम्हाला वाहन नाही. आमची लेकरं शिक्षण शिकते ती, आम्हाला जायला शिक्षणासाठी वाहन नाही. त्याच्यामुळं आमच्या लेकरांचं शिक्षण असल्यामुळं लहान लहान लेकरं आमची जाऊ शकत नाही. ती 2-2 किलोमीटरला आमची लेकरं जाऊ शकत नाही. ती कारण मोठी असली तर गेली असते. आमची पहिलीला दुसरीला ती 2-2-3 किलोमीटर अंतरावर जाऊ शकत नाही ती आमची लेकरं. तर अशामुळे अडचण आहे. आम्ही सर्व लोकांकडे गेलो, सगळ्यांकडे केलं, पण आमची अजून आता ही 2 वर्ष झालं, 2 वर्षाचे जास्त झालं, पण कोणच दखल घेत नाही आमची. त्यामुळं काय काय लेकरं आमची अंगणवाडीचे आहेत किंवा पहिली दुसरीचे ते असं घरी बसून आहेत. कारण का आम्ही कामाधंद्याला जातो, आमची लेकरं आम्ही नेऊन सोडू शकत नाही कामाधंद्याला गेल्यामुळं. मग लेकरांना सोयच नाही ना, आमची लेकरं घरी आहेत. आपल्यासोबत आणखीन नागरिक आहेत. ही दलित वस्ती आहे तर मग शासनाने काय काय सुविधा दिल्यात आणखी? सुविधा म्हणजे आता कुरके ग्रामपंचायतमधून आमची विलिंग वस्ती आहे पवारवाडी. काय 5 किलोमीटरवर रस्ते आहे. मग त्यांनी आम्हाला 90 ते 100 फुटाचा कॉन्क्रीट रस्ता करून दिला. मग जवळ 250 ते 300 फुटाची बोर पाडून दिली. बोर पाडून देऊन पुन्हा पाईपलाईन करून टाकी बांधली. रस्त्याचं पाण्याचा प्रॉब्लेम नाही साहेब. 24 तास पाणी आहे. रस्ता म्हणजे कॉन्क्रीट रस्ता बी झालेला आहे, पण परंतु तिकडं मोठा रोडला जायला मार्ग नाही कुठला. सगळ्या अडवणूक आहे. वस्तीत फक्त कॉन्क्रीटचा रस्ता झाला? हा वस्तीपुरतं झाला. तेवढे एक 90 ते 90 फूट रस्ता झालाय. हा आणि पाण्याची टाकी बांधली. बोर पाडून प्रत्येकाच्या दारात नळ दिलेत. हां पाण्याची काय आम्हाला अडचण नाही. फक्त आम्हाला येण्या जाण्याची म्हणजे रस्त्याची अडचण आहे, डांबरीला जाण्याची. आमचा माल वाहतूक येणं दळणवळण काय चिखलाचं आम्हाला टकोऱ्यावर दळणं न्यावं लागतं. ती हो तो का ते आजारी पेशंट आहे हो. हां त्याला दिसाड दवाखान्यात न्यावं लागते. हां आज 2 वर्ष झालं बघा. हां उचलून गाडीवर मोटरसायकलवर आम्ही दवाखान्यात घेऊन जातो. मग सरकारची विनंती आहे सरकारला की कळकळीचे आमच्या 70 माणसाचं कुटुंब आहे. हां ह्या माणसाला हो त्वरित आम्हाला वाट द्यावी. मग भले शेतकऱ्याकडून द्यावी किंवा शासनातर्फे द्यावी. हां आमची दलित वस्ती आहे. पाहिलं तर हे दलित बांधव गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळतात, परंतु यांना रस्ता मिळत नाही. रस्त्या अभावी
यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. महिला असेल, पुरुष असतील किंवा यांचे जे डिलिव्हरीचे पेशंट आलेले असतील त्यांना देखील मोठा संघर्ष करून रात्री बेरात्री रस्त्याला जात असताना यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. यांची एकच मागणी आहे की शासनाने आम्हाला रस्ता द्यावा, परंतु शासन याकडे लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांनी तो प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यांची आहे. BCS न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.